तर कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय, की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे। आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे। मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी तुमचं अभिनंदन केलं। या महाराष्ट्राच्या रणरागिणी आहे, तुम्ही जर बोलाल तर आमच्या रणरागिणी तुम्हाला चिरफाड करणार अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते म्हणून नाही, यात पक्ष जाती सगळं बाजूला सारून आम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, महाराष्ट्राचा गर्व आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात तरतूद केली आहे त्याच्यामुळे सर्व जाती सर्व समभेद असं अस्तित्व आम्ही महाराष्ट्रात सगळेजण करत आहोत। आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी राजसाहेब असो किंवा इतरही कुठल्या मराठी माणसाच्या बाबतीत असं जर का वक्तव्य कोणी केलं तर आम्ही महाराष्ट्राचे खासदार कदापि खपवून घेणार नाही। करतो एक मिनिट। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स लाते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास। महाराष्ट्राला आम्ही पोचतो म्हणणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील महिला खासदारांनी जाब विचारला। वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांचा निशिकांत दुबेंना अचानक घेराव। जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली। दुबेंचा काढता पाय। मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता, आपटून आपटून कुणाला आणि कसं मारणार। कसलीही तुमची अर्वाच्य भाषा, तुमचं वागणं बोलणं योग्य नाही। मराठी भाषिकांविरोधातील तुमची अरेरावी खपून घेणार नाही। खासदार वर्षा गायकवाडांनी निशिकांत दुबेंना सुनावलं। घडलेल्या घटनेची संसद भवन परिसरात जोरदार चर्चा। सगळं नाट्य सुरू असताना महायुतीच्या महाराष्ट्रातील खासदारांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं। दुबे कॅन्टीनकडे निघाले असता केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी काय झालं विचारल्यावर दुबेंनी उत्तर देणं टाळलं। पत्रकारांनी वर्षा गायकवाडांना विचारलं असता दुबेंना जाब विचारल्याचं त्यांनी सांगितलं। तेव्हा दुबे पुन्हा एकदा तिथे आल्यावर वर्षा गायकवाड यांच्याकडून पुन्हा जय महाराष्ट्राच्या घोषणा। त्यावर आप तो मेरी बहन है असं म्हणत दुबे हात जोडून निघून गेले।